मेघदूत कंपनी ना, फार्मास्युटिकल कंपनी, आणि तुझ्याप्रमाणे हा फंक्शनल आहे आणि मग STP 1 महिन्यापासून फंक्शनल नाही म्हणतात. पण मला दिसते की कधी चाललंच नाही हा. हां, तुला वाटतं हा फंक्शनल आहे? दिसतं का तुला फंक्शनल आहे? मला कुठे कुठलाही अँगलहून नाही दिसत की ही STP फंक्शनल आहे. तुला वाटते का? इंजिनियर आहे ना तू तर. मी तर नालायक आहे, मला काही समजत नाही. पण तुम्हाला तर तुम्ही लोक डोकंवाले वाटतं का? मला सांग ना. टोटली नॉन फंक्शनल. हां, आणि तुम्हाला वाटतं की हे ट्रीट करून सोडत असणार पाणी? हां, म्हणून मी म्हटलं ना, मी रॅन्डमली चेक करणार आणि रॅन्डमली मध्येच आपल्याला असंच दृश्य सगळीकडे दिसणार आहे. ही फार्मास्युटिकल कंपनी म्हणजे फार्मास्युटिकलमध्ये तर किती प्रकारचा केमिकल्स आहेत आणि त्यांच्या STPची अशी हालत आहे 1800 सदीची दिसते आणि ते कामच करत नाहीये. काय बोलायला पाहिजे तुम्हाला, मला तर काही कळतच नाही. आता एकच बघायला घेतलं तर असं परिस्थिती आहे. आता हे आता किती वाजता ते कितीपर्यंत चालू असते कंपनी? 9 ते 5. आणि तुमच्याकडनं समजेल की किती तुम्ही पाणी सप्लाय देता यांना. हां, किती पाणी सप्लाय दिलं जातं या मेघदूतला? कमी आहे त्यांचं. हां, कमी आहे त्यांचं. तरी किती? कारण हे फार्मास्युटिकल कंपनी म्हणजे होणारच ना. पण किती तरी एक अप्रॉक्सिमेटली सांग ना. हां, हां, 30-40 MQ असेल. म्हणजे टोटली गोईंग विदाउट ट्रीटेड ना तेवढा. पण हे तुमचं काय आहे? तुम्ही बोलले इकडचे काय? टेक्निकल असिस्टंट. ह्या टेक्निकल असिस्टंटमध्ये हे सगळं तुम्ही बघत नाही कुठे STP आहे की नाही, वर्क करतो की नाही? हां, म्हणजे आश्चर्य आहे तुमचं सगळं. त्याच्या पण काय हालत झालेलं आहे. सो इंडस्ट्रियल एरिया, MIDC एरिया देखो पूरा. ये देखो यहाँ से हा जो चॅनल जातोय तुमच्या, बघा जरा पाणीचं काय हालत आहे आणि काय परिस्थिती आहे. हा पूर्ण भरलं गेलं आहे. हे काही मेंटेनन्स नाही. तुम्ही म्हणता आम्ही मेंटेनन्स करतो, आम्ही हे करतो. कसला मेंटेनन्स तुम्ही सांगा मला. आता हा जो चॅनल बनवलं गेलं आहे ती चॅनलसुद्धा फुल झालेली आहे. वास किती येते, पूर्ण पोल्युशन आहे एअरमध्ये. हे आरामात समजते. म्हणजे कुठून काय रिलीज होते, मग ह्याच्या कोण फाइंडिंग करणार? आणि हा कसं काय एवढा एक्सटेंड होऊन हा पूर्ण कसं काय नदीपर्यंत गेलेला आहे? हा जो कंपनी, हां नाही, हा कंपनी इथपर्यंत कसं त्याला परमिशन आहे एकदम नदीपर्यंत जाण्याचा? याला पूर्ण हां नाही कोणी दिलेला? आता MIDCच्याच एरिया ना, मग MIDCनी कसं काय एकदम नदीपर्यंत प्लॉट करू दिला, एवढा एक्सटेंड करू दिला? हां नाही, जुना असू द्या काही असू द्या, नदीच्या एवढा काठेपर्यंत कुठल्या कंपनीला परवानगी आहे नदीपर्यंत जायला? हां, इथपर्यंत हा जो आहे हा ज्युरिडिक्शन इथपर्यंत, हा जो स्ट्रीट हा या इतकं पुढे कसं काय गेलं आहे? हां हां 1965 असू द्या. हाच तर तुमचा प्रॉब्लेम आहे ना, की तुम्ही लोक काय करतायत असं दाखवून ना नदीला वाट लावायला तुम्ही काही कमी सोडत नाही आहे. हां, बघा किती वास आहे. दीपाली कुठे? किती MLD जात असणार डेली इतकं? टोटल काय तुमचं हे आहे कॅल्क्युलेशन याच्या बाबतीत? हां 3.5-4 MLD. हे 4.5-3 MLD नाही, त्याच्यापेक्षा जास्त आहे. नाही तुमच्या सप्लायप्रमाणे तुम्ही सांगताय. हां, पण अदरवाईज जे तुम्हाला दिसते त्याच्यातनं काय वाटते? हे बघा, इकडे या, इकडे बघा. हे बघा तुम्ही काय समजते का, म्हणजे किती आपण घाण सोडतोय ॲट अ टाईम. हां, ह्याला तुम्ही म्हणता 3-4 MLD येणार डे. हां, हा तुम्हाला 3-4 MLD वाटतं का?
याला तुम्ही काय म्हणतात ह्या टँकला? डिस्चार्ज टँक. हां, डिस्चार्ज कलेक्शन टँक की काय? कलेक्शन टँक. डिस्चार्ज कलेक्शन. म्हणजे किती म्हणजे काय परिस्थिती आहे आपला. उल्हास नदीने किती हा कचरा ये धोके लेके जाना चाहिए. अफसोस है. हाँ, आएगा दीपावली. ये है अपना उल्लासनगर. कभी आई है इधर पे देखने के लिए? हाँ, देखा है ना. तो क्या करते हैं? हाँ, MPCB और MIDC मिलके ये क्या करते हैं? सभी के ज़िंदगी के साथ धोखा. चलो आओ आप सैंपल लो. हाँ, ये जो सैंपल इतना अमाउंट में जा रहा है इसका सैंपल लो ज़रा. इससे नहीं होगा ना, वो उससे होगा. अभी आप लोग देखो कैसे क्या इसके बारे में भी करना चाहिए. ये रही अपनी उल्हास नदी. या बाजूला काय आहे? तिकडे काय आहे? तिकडे हा काय आहे? तिकडे हा जो ब्लू काय लावलेला आहे ते होडी छोटीशी होडी आहे.